नमस्कार मित्रांनो, जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, कालचा दिवस आपल्यासाठी माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाच्या क्षणापैकी एक आहे. कारण शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणारे श्री शाहू वाचनालय हे गारगोटीसारख्या एका छोट्या गावामध्ये अत्यंत उत्साहाने एक व्याख्यानमाला भरवतं. त्या व्याख्यानमालेचं नाव आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला. मागील 29 वर्षापासून सुरू असलेली ही व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेसाठी आलेले मान्यवर वक्ते, या ग्रंथालयाला दिलेले भेटी आणि त्यांचे अभिप्राय पाहिल्यानंतर त्या नामावलीत स्वामी रणजित देसाई सर असतील, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, कथाकार कादंबरीकार वपू काळे साहेब असतील आणि या देशातील या राज्यातील अनेक शेकडो मान्यवर असतील, ह्या नामावलीत आपलं नाव अंग चोरून का असेना पण गेलं याचा मनस्वी आनंद आहे. खरं म्हणजे ही व्याख्यानमाला या संस्थेचे कार्यवाहक आदरणीय टी.बी. पाटील सर, उपाध्यक्ष प्राचार्य सुभाषजी देसाई, माझे आमदार अध्यक्ष श्री बजरंगजी अण्णा देसाई साहेब, या संस्थेतील सर्व संचालक मंडळ पदाधिकारी आणि या देशातील एक नामवंत साहित्यिक समीक्षक, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजनजी गवस सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाने प्रेरणेने अधिक वर्धिष्णू होत निघालेले आहे. खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदरपासून सुरू असलेले हे ग्रंथालय हजारो पुस्तकांच्या संगतीने अधिक समृद्ध होत निघालेलं आहे. आणि हे वाचनालय इतक्या वर्षाचं असतानासुद्धा त्यामध्ये जराही जुनेरीपणाची मरगळ आलेली नाही, तर नव्या गोष्टी अत्यंत उत्साहाने स्वीकारल्या गेलेल्या आहेत. व्याख्यानमालेची वेळ 5:30ची दिलेली असताना बरोबर 5:30ला हॉल श्रोत्यांनी ओतप्रोत भरलेला असतो. स्वागत प्रास्ताविक अत्यंत अल्पाक्षरी आदरणीय प्राध्यापक देसाई सरांनी अत्यंत कमी वेळेत पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रास्ताविक ही काही मिनिटाचेच होते. आभार हे कार्यक्रमाच्या अगोदरच आणि प्रत्येक शब्द कानात प्राण आणून ऐकला जाणं, अशा ह्या व्याख्यानमालेत सहभागी होता आलं. हा परिसर पुन्हा एकदा डोळ्यातून पाहता आला. या प्रवासादरम्यान या बुदरगड परिसरातील नामवंत कवी श्री गोविंदजी पाटील सर यांच्या घरी जाता आलं. त्यानंतर आता नव्या पिढीचे एक दमदार व्याख्याते, मार्गदर्शक मित्र युवराजजी पाटील सर सहकुटुंब व्याख्यानासाठी आले. ग्रंथालय चळवळीतील एक खंदे पुरस्कर्ते, आदर्श ग्रंथपाल रवींद्रजी कामत साहेब हे अत्यंत उत्साहाने आले. ह्या सर्वांना भेटता आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय राजनजी गवस सरांच्या नजरेमध्ये एक कथाकार म्हणून आपलं स्थान छोटंसं का होईना पण निर्माण करता आलं. ह्या साऱ्या गोष्टी कमालीचा आनंद आणि समाधान देऊन गेल्या. खरं म्हणजे ह्या श्रोत्यांच्याकडून, ह्या आयोजकांच्याकडून खूप काही शिकता आलं. म्हणूनच माणसं 1000 वेळा म्हणत असतात की पुस्तकं ही दीपस्तंभासारखी काम करत असतात. साहित्याचं प्रत्येक पान आपल्याला काही सांगून जातं. साहित्याचं प्रत्येक पान आपल्याला काही सांगून जातं. आपणही अजून अज्ञान आहोत हेच आपल्याला शिकवून जातं. हे शिकणं आणि शिकवणं या प्रक्रियेतील आजचा महत्त्वाचा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला गारगोटी. ही संस्था अधिक वर्धिष्णू होत राहावी ही शुभेच्छा मनापासून मनोभावे.